उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा टीझर प्रदर्शित झालाय। वन नेशन पण नो इलेक्शन ही भाजपाची भूमिका असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे। विधिमंडळातील शिवरायांच्या पुतळ्याचा महायुतीला विसर पडलाय। पुतळा बदलण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचं दुर्लक्ष होतंय। 2023 मध्ये नार्वेकरांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली होती असा आरोप नाना पटोले यांनी केलाय। भुमरेंनी चालकाच्या नावे जागा घेतली, 2.5 एकर नव्हे तर 8.5 एकर जागा घेतलेली आहे असा गंभीर आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय। विधानसभा अध्यक्ष स्वतःला सरकार समजतात। विधानसभा अध्यक्षांचा जीव हा लक्षवेधीमध्ये का अडकलाय? विधानसभा अध्यक्ष बोलू देत नाहीत असा आरोप भास्कर जाधव यांनी केलाय। माळशिरसच्या आमदार उत्तम जानकरांना उच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे। जात प्रमाणपत्रा प्रकरणी जानकरांना ही नोटीस बजावण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मीरा भाईंदरच्या दौऱ्यावरती असणार आहेत। दौऱ्याआधी मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। वाघ येतोय अशा आशयाचे बॅनर लावले गेलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसई विरारचा आढावा घेतला। वसई करता रिंग रोडसाठी नव्यानं प्रस्ताव तयार करा, पालिका क्षेत्रात सुरू असलेली सर्व कामे विहित कालावधीमध्ये पूर्ण करा असे निर्देश दिले। फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊतांनी वक्तव्य केले। फडणवीसांच्या टपल्या टिचक्या गांभीर्यानं घेत नाही अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे। डिनो मोरियाचं तोंड उघडलं तर अनेकांचा मोर्या होईल असा टोला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावलाय। आमदार जितेंद्र आव्हाडांनी ट्विटच्या माध्यमातून धमकीचा मेसेज आल्याची माहिती दिली। मेसेज मला विधान भवनामध्ये आला आहे असं म्हटले। महाराष्ट्रात काय सुरू आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। पुण्यामध्ये भाजपानं डिजिटल कारभारावर भर देताना शहरातील पक्षाच्या नवनियुक्त मंडळाध्यक्षांना बुधवारी टॅब वितरित केले। पक्षाचे नमो ॲप, सरळ ॲप आणि अन्य अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन्स असलेल्या या टॅबवरूनच मंडल अध्यक्षांनी कामकाज करण्याचे आदेश दिले गेले। नागपूर विधान भवन विस्तारीकरणासंदर्भात आढावा बैठक पार पडली। हरित इमारतीची संकल्पना राबवावी अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी दिली आहे।